तिकडे मीरा भाईंदरच्या पेणकरपाडा परिसरातल्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये पैसे वाटप करत असताना एका महिलेला पकडल्याची घटना घडली आहे। शिवसेनेकडून पैसे वाटप सुरू होत असल्याचा आरोप भाजपने केलाय। संबंधित महिलेकडून पैशांची पाकिटं जप्त करण्यात आली आहेत। हे वाटप एका सोनाराच्या दुकानातून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। जप्त केलेल्या प्रत्येक पाकिटात 200 रुपयांच्या 50 नोटा आहेत आणि एकूण 2 ते 2.5 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं। हा पॅकेट आहे, लेडीज आहेत, इकडे आलं तर बरं होईल। हा जप्त करतो ते मी ते आमच्यावर सगळ्या महिलांना जेवण वगैरे ते कसं पुरायला 5 पचार बंद झाला। आमचा 5 पचार बंद झाला। आम्ही जेवणाची व्यवस्था केली। आम्ही रीतसर सगळं 5 बंद केला। मला अचानक कॉल आला माझ्या मुलांचा, ते राऊंडअपला होते। त्या लोकांनी सांगितलं की एक जी ह्यांची नेहा पाटील म्हणून एक पोरगी आहे, रियामध्ये उमेदवार आहे, ती तिच्या नेहा पाटीलकडे काम करते। नेहा पाटील इशिका नाईक तिची पोरगी आणि अजून एक जी आतमध्ये पैसे होते ती बाई, ती वारंवार ऑफिसमध्ये नाव आहे, ती त्यांच्या ऑफिसमध्ये उमेदवारच्या ऑफिसमधून निघायची, सोनाच्या ऑफिसमध्ये सोनाच्या दुकानात जायची, सोनाच्या दुकानात निघाली की त्या ऑफिसमध्ये आली होती। सारखं वारंवार चाललेलं। ते त्या पोराने वॉच ठेवतो, आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणून आम्ही लेडीज लोकांना बोलवलं। आम्ही ते एकाच दुकानात शिरलो, दुकानात विचारलं की नक्की काय आहे सांग प्रकार। तो बोलायला जसा मी इकडे आलो, शिंदेकडे सगळे जे कार्यकर्ते होते सगळ्यांचं इकडे वॉच ठेवून सगळे पळाले, फटाफट निघून गेले इथून। जसे निघाले इथून आमच्यातली एक कार्यकर्ता होती, ती तिला काय माहिती डोक्यात आलं, ती आतमध्ये शिरली। आतमध्ये त्या लोकांना गळ्यातला पट्टा, शिंदेगडाचा तो पट्टा आहे, शिंदे चिन्ह उमेदवाराचं जे धनुष्यबाण आहे त्या चिन्हासकट पाकिटासकट आम्ही त्याला रेड्याने पकडलेलं आहे। आणि